कोल्हापूर शहरातील भटकी कुत्री आणि मोकाट जनावरं यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन महापालिकेच्या प्रशासकांकडे सादर करण्यात आलं। याबाबत कार्यवाही झाली नाही तर न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलाय, मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेची यंत्रणा अपयशी ठरली आहे। भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानं अनेक जण गंभीर जखमी झालेत, तर रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासनानं शहरातील भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतील भटकी कुत्री आणि जनावरांना बंदिस्त ठेवण्याचे आदेश दिलेत। कोल्हापुरातही या आदेशाचं पालन करावं असं यावेळी सांगण्यात आलं। तसंच मोकाट जनावरांचा बंदोबस्त झाला नाही तर महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी किसनराव कल्याणकर, पद्माकर कापसे, मुसाभाई शेख, डॉक्टर गुरुदत्त म्हाडगुत, सुभाष रामुगडे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते।